लाडक्या बहिणींनो, तुमचा 1500 रुपयांचा हप्ता नियमित सुरू राहण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती सोपी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि तुमचं नाव यादीत कसं तपासायचं याबद्दल नवे अपडेट समोर आले आहे. सगळी माहिती सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देतो. राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू असलेली ही योजना आता अधिक पारदर्शक आणि गतीने राबवली जात आहे. खऱ्या आणि पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा यासाठी सरकारनं ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचाच अर्थ ज्या महिलांचे तांत्रिक कारणांमुळे जानेवारी-फेब्रुवारीचे हप्ते रखडले होते, त्यांना आता ही त्रुटी दूर करून आपला हक्क मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. 1 मे पासून केवळ पात्र महिलांच्याच खात्यात सरकार 1500 रुपये जमा करणार आहे, ज्यामुळे खऱ्या गरजू महिलांना मिळणारा निधी अधिक सुरक्षित होणार आहे. तुमचा लाभ सुरू राहणार की नाही हे तपासणं आता अगदी सोपं झालं आहे. तुम्हाला फक्त ladkibahin.maharashtra.government.in या अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करायचं आहे. तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यावर तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही हे तुम्हाला घर बसल्या समजेल. ज्या महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे, ज्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण केली आहे, अशा सर्व पात्र बहिणींना या योजनेचा आनंद अखंडपणे घेता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे खऱ्या लाभार्थी महिलांचा सन्मान वाढणार असून प्रशासकीय कामातही पारदर्शकता येणार आहे. सरकारने केवायसी साठी दिलेली या मुदतीवाढीचा फायदा घेऊन तुम्ही तुमची कागदपत्रे अपडेट केली आहे का? ही योजना अधिक सक्षम करण्यासाठी तुमचं काय मत आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बातमी तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि महिला ग्रुप्सवर आत्ता शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.